जय हिंद सर्वांना. मी शुभांगी सुकरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरतीच्या मराठी व्याकरण या विषयाच्या प्रश्नांमध्ये. तर आपण इथे आता बघणार आहोत जो 15 मार्च 2026 ला अकोला जिल्ह्याचा पेपर झाला त्याच्यामधले मराठी व्याकरणाचे प्रश्न त्याचं सखोल विश्लेषण आपण इथे घेणार आहोत. प्रश्न कोणत्या लेवलचे होते, कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आले होते, कोणते टॉपिक महत्वाचे, हे सगळं या जिल्ह्याच्या पेपर विश्लेषण मधून तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे. सो लेट स्टार्ट. बघूयात आपण अकोला जिल्ह्यामध्ये मराठी व्याकरण कशा पद्धतीने विचारलं होतं. पहिलाच आहे आपला शब्दांच्या जातीवर जी काही अविकारी जात आहे क्रिया विशेषण अव्यय त्याच्यावर प्रश्न विचारलाय. बघा काय आहे प्रश्न. आवृत्ती दर्शक क्रिया विशेषण अव्यय आपल्याला इथे ओळखायचं आहे. सभोवती, सभोवार, अलीकडे, पलीकडे, गल्लोगल्ली, गावोगाव, घरोघर, हरघडी, वारंवार, क्षणोक्षणी, दररोज, पुन्हा पुन्हा, झटकन, पटकन, पटपट आणि खटाट, खटाखट. काय येईल बरोबर? आवृत्ती म्हणजे पुनरावृत्ती झाल्याचा बोध आपल्याला होतो. मग कशामध्ये होते पुनरावृत्ती क्रियेची? तो वारंवार चुका करतो म्हणजे चुका करण्याची पुनरावृत्ती होतीये. क्षणोक्षणी, दररोज, पुन्हा पुन्हा हे आहेत आपले आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. ऑप्शन 3 राईट. सभोवती, अलीकडे हे स्थलवाचक आहेत. ठीक आहे. गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक घरी, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात, प्रत्येक वेळेला असं आहे. घरोघर म्हणजे प्रत्येक घरी. त्यानंतर झटकन, पटकन हे रीतिवाचक आहेत. ओके. मग ऑप्शन कुठला राईट आला? ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न आहे आपला पुढील पैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही असं आपल्याला विचारलंय. झोपाळू, पथिक, पुकार आणि लेखक. प्रत्यय साधित शब्द कोणता नाहीये? झोप, आळू प्रत्यय लागलाय, झोपाळू झालाय. पथ, इक प्रत्यय लागलाय, पथिक. लेखक, अप्रत्यय लागलाय, लेखक हा सुद्धा प्रत्यय साधित झाला. ऑप्शन 3 वाला जो आहे पुकार हा प्रत्यय साधित नाहीये म्हणून ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? भाववाचक नाम कोणतं नाही असं आपल्याला विचारलंय. नवलाई, समता, धैर्य आणि शांत. काय येईल बरोबर? भाववाचक नाम म्हणजे गुणधर्म, भाव, भावनांचा बोध होतो. सामान्य नाम आणि विशेषणाला प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. ठीक आहे. नवल पासून नवलाई, सम पासून समता, धीर पासून धैर्य हे तिघही भाववाचक नाम आहेत. फक्त ऑप्शन 4 जो आहे शांत हा काय आहे आपला भाववाचक नाम नसून शांत मुलगा म्हणजे शांत हे आपलं विशेषण झालं. नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय. ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. कुठली असेल कर्त्याची विभक्ती? षष्ठी, पंचमी, चतुर्थी, तृतीया. काय येईल बरोबर? आईच्या कडेवर बाळ होते. आता असणारे कोण? बाळ. बाळ हा कर्ता आहे बट प्रथमा विभक्ती इथं पर्यायामध्ये दिलेलंच नाहीये. त्यामुळे आई या शब्दालाच त्यांनी कर्ता ठरवून टाकलंय. म्हणून आई या शब्दाला चा प्रत्यय लागलाय. चा, ची, चे, चा, च, झा, झी, झे, झा, झ हे प्रत्यय कोणाचे आहेत? षष्टी विभक्तीचे आहेत जिचा उपपदार्थ आहे संबंध. हा प्रश्न या त्या आधीच्या पेपरमध्ये म्हणजे 2022च्या पेपरमध्ये सुद्धा विचारला गेलाय जो पेपर 2024 ला झाला. ठीक आहे. हा पेपर 2026 मध्ये झालाय 2024 चा. कळतंय ना? 24-25 ची एक्झाम 26 मध्ये झाली आहे. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी विसंगत म्हणजे ऑडमॅन आउट जोडी आपल्याला ओळखायची आहे. 25 वर्ष पूर्ण झाल्यावर रौप्य महोत्सव साजरा करतो. 100 वर्ष शताब्दी, 50 वर्ष सुवर्ण, 75 वर्ष हीरक. काय येईल बरोबर?
हम्म. तर 25 वर्ष पूर्ण झाल्यावर रौप्य महोत्सव साजरा करतात, 100 वर्ष पूर्ण झाल्यावर शताब्दी साजरे करतात, 50 वर्ष पूर्ण झाल्यावर सुवर्ण, बरोबर आहे. 75 वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव साजरा करतात आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यावर हीरक महोत्सव साजरा करतात. मग हे काय आहे, आपली चुकीची जोडी आहे, म्हणून ऑप्शन 4 राईट. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्वत, समुद्र, सूर्य आणि चंद्र. रत्नाकरचा समानार्थी शब्द आहे समुद्र. ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, अमर पंत्या लावतो या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा. एक वचन, द्विवचन, बहुवचन आणि अनामवचन. कुठला ऑप्शन राईट येईल? पंक्तीचं अनेक वचन पंत्या होतं, याचं उत्तर अनेक वचन पाहिजे होतं. ठीक आहे. पण इथे उत्तर दिलेलं आहे द्विवचन, म्हणजे दोन्ही वचनामध्ये येणार असं आहे. सॉरी, द्विवचन, दोन वचन. ऑप्शन सेकंड राईट. चला पुढे. विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दांचा आरोह अवरोह सुचविण्यासाठी पुढील पैकी कोणतं चिन्ह वापरतात? संयोग चिन्ह, लोप चिन्ह, अवग्रह चिन्ह आणि विकल्प चिन्ह. काय येईल बरोबर? विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दांचा आरोह अवरोह सुचवण्यासाठी आपण काय करतो? अवग्रह चिन्ह वापरतो. अवग्रह म्हणजे या पद्धतीने असतं. ठीक आहे. शेवटच्या स्वराचा उच्चार जर लांबवायचा असेल तर तेव्हा हे चिन्ह वापरतो आपण. ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न, योग्य जोडी ओळखायची. मनोराज्य, दुरात्मा, जगन्नाथ आणि चांगलेसे. ओळखा. कुठली जोडी बरोबर आहे? विसर्ग र संधी, अनुनासिक संधी, पूर्वरूप संधी आणि विसर्ग उकार संधी. बघा, मनोराज्य, मन विसर्ग अधिक राज्य, विसर्ग उकार संधी ही आपली. ठीक आहे. दुविसर्ग अधिक आत्मा, दुरात्मा, विसर्गाचा र झालाय म्हणून विसर्ग र संधी. जगन्नाथ, जगत अधिक नाथ, अनुनासिक संधी आहे. आणि चांगलेसे, चांगले अधिक असे, चांगले अधिक असे. अचा लोप पावलाय, हा घेतलाय म्हणून पूर्वरूप स्वर संधी. मग काय आला बरोबर? अ ला विसर्ग उकार संधी म्हणजे अ ला 4, ब ला विसर्ग र संधी म्हणून ब ला 1 आला. जगन्नाथ अनुनासिक संधी आहे 2 आणि पूर्वरूप स्वर संधी म्हणून 3. 4 1 2 3 कुठे दिले आपल्याला? 4 1 2 3 ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न, मला 4 मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा. संयुक्त, शक्य, प्रयोजक, अनियमित.
मला 4 मैल चालवते. चालवते म्हणजे मी चालू शकतो. करता क्रिया करण्याची शक्यता आपल्याला इथे कळतीये म्हणून शक्य क्रियापद. ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य म्हणजेच चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. उघड, गुप्त, आगंतुक, आमंत्रित, काळजी, विवंचना, अनाथ, सनाथ. चुकीची जोडी कुठली आहे? काळजी करणं म्हणजेच विवंचना करणं. दोघं एकमेकांचे विरुद्धार्थी नसून एकमेकांच्या समानार्थी आहे. उघडपणे आणि याच्या अपोजिट सिक्रेट म्हणजे गुप्त. आगंतुक म्हणजे ज्याला बोलवलेलं नाहीये तरी आलाय आणि याच्या अपोजिट आहे आमंत्रित म्हणजे बोलवल्यानंतर आलाय. अनाथ म्हणजे ज्याला कोणीच नाहीये आणि सनाथ म्हणजे ज्याचे सगळे आहेत. कळतंय? चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. ठेव सांगितले. ठेव, आता ठे मूळ धातू नाहीये की बाबा वाविवे पैकी व प्रत्यय लागलाय विद्यार्थी म्हणायला, नाही. ठेव आज्ञा दिल्याचा बोध, प्रार्थना, विनंती, शक्यता, योग्यता, सल्ला सगळं कशामध्ये येतं? आज्ञार्थीमध्ये येतं. देवा सगळ्यांना सुखी ठेव प्रार्थना केलेली आहे, आज्ञार्थीमध्ये येतं. ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न आहे, राजाला दिवाळी काय माहीत ही म्हण कोणत्या अर्थाने वापरली जाते? याच्या आधीच्याच वर्षीचा पीवा ऐकूया हा सुद्धा. बघा काय येईल, राजाला दिवाळी काय माहिती म्हणजेच काय तर ज्याच्या घरी रोजच दिवाळी सारखे दिवस साजरे होतात तर त्याला एखाद्या वर्षातून एकदा गरीबाच्या घरी जी दिवाळी साजरी होते त्याचं नाविन्य वाटत नाही. म्हणजेच काय तर रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही, कारण त्याच्या घरी तसा दिवस रोज घडत असतो ना. ऑप्शन 3 राईट. वाक्यात प्रयोग होत असताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो, त्या बदलाला काय म्हणतात? विकार, प्रत्यय, प्रकृती आणि परिवर्तन. प्रयोग होत असताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो. बदल होणं म्हणजेच विकार होणं. समानार्थी शब्द आहे, विकार म्हणजेच बदल. ऑप्शन फर्स्ट राईट. तुम्हाला समजेल अशाच हळूवार स्पीडने आपण जातोय पुढे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता व्यंजन गट हा औष्ठ्य वर्गात येतो? औष्ठ्य म्हणजे वर्णांचे उच्चार स्थानेवरचा प्रश्न आहे. ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठांची हालचाल किंवा ओठांचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो असे कोण आहेत आपले? प, फ, ब, भ, म आणि स्वर आहेत उ, उ. मग इथं कोण दिलेले आहेत? प, फ, ब, भ दिलेले आहेत, म्हणून ऑप्शन सेकंड राईट. ट कशामध्ये येतो? ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ, रू हा येतो आपला मूर्धन्यमध्ये. त, थ, द, ध, न, ल, स हे हा येतो आपला दंत्यमध्ये. आणि स, क, ख, ग, घ कंठ्यमध्ये येतो. क, ख, ग, घ वाङ्मयातला न, परत ह आणि आहा अ आ कशामध्ये येतात? कंठ्यमध्ये येतात. ठीक आहे. वर्णांची उच्चार स्थाने केटीएम 2 ही ट्रिक पाठ करायची आपली, त्याच्यावरच सगळी उत्तरं सुटतात आपल्याला त्याच्यावरून, हो ना. चला पुढे. शब्द छल या संधीची फोड कशा प्रकारे होईल? शब्द अधिक चल, शब्द अधिक छल, शब्द अधिक सल, शब्द अधिक छल. तर शब्द अधिक छल, शब्द छल. ठीक आहे. ऑप्शन सेकंड राईट. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथे अ आहे आणि पुढे छ आल्यामुळे पुढे काय झालेलं आहे तर पुढे मध्ये च आलेला आहे. ओके. छ च्या पूर्वी अ आल्यामुळे असा नियम येतो. छ च्या पूर्वी अ आल्यामुळे छ आणि अ च्या मध्ये च येऊन संधी तयार होते. ऑप्शन सेकंड राईट. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध शब्द कुठला याच्यातला? शिक्षण, क्षत्रिय, सुग्रण आणि स्वाभाविक. शिक्षण कसं लिहितो आपण? क्षत्रिय. स्वाभाविक असतं ते, स्वाभाविक नसतं, त्याच्यामुळे सुग्रण हा शब्द शुद्ध आहे म्हणून ऑप्शन 3 राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मनात मांडे खाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? मनात मांडे खाणे, मानसिक भूक भागवणे, कल्पनेतच सुख मिळविणे, एखादी गोष्ट गुप्त ठेवणे, मनोरथ रचणे.
मनात मांडे खाणं म्हणजे मनातल्या मनात प्लॅनिंग करणं एखाद्या गोष्टीचं. मनोरथ रचणे. ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखा. वाक्य पृथक्करण या टॉपिक मधला हा आपला प्रश्न आहे. विधेय म्हणजेच आपल्याला क्रियापद ओळखायचंय. संयुक्त क्रियापद आहे इथे. कुठलं? करू लागले. ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न आहे, आम्ही जातो अमुच्या गावा हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? संयुक्त, प्रधान, मिश्र, केवल. आता ऍक्च्युली आम्ही जातो अमुच्या गावा या वाक्यातील क्रियापद ओळखा असा प्रश्न आतापर्यंत विचारून झालाय. क्रियापद आहे जातो. एकच करता एकच क्रियापद. आम्ही करता जातो क्रियापद आहे. कुठलाही अविकारी शब्द वाक्यात नाहीये म्हणून हे वाक्य ठरलं आपण केवल वाक्य म्हणजेच शुद्ध वाक्य. ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न आहे, बाबाने मुलीला शाळेत पाठवले प्रयोग कोणता आहे? आता पर्याय बघून कळतच आपल्याला की संकर प्रयोग असेल. मग कोणता संकर आहे? कर्तृकर्म संकर, कर्तृभाव संकर की कर्मभाव? कर्म कर्तरी तर येणार नाहीये. कर्त्याला कडून प्रत्यय नाहीये ना कुठे. कर्म कर्तरी म्हणजेच नवीन कर्मणी. बघा आता, बाबाने मुलीला शाळेत पाठवले. पाठवणारे कोण? बाबा. बाबा झाले कर्ता. पाठवले ते कुणाला? मुलीला. मुलगी झालं कर्म. कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय आहे म्हणजे भावे प्रयोग फिक्स आहे. कुठं दिसते भावे प्रयोगाचं मिश्रण? मग पहिला आणि दुसरा झाला का कॅन्सल? मग आता कर्तृभाव की कर्मभाव? दोघांनाही प्रत्यय आहे. बट इथे अपवाद असा आहे की कर्माला प्रत्यय असून सुद्धा कर्माच्या लिंग वचन बदलाप्रमाणे क्रियापद बदलते. कारण कर्म स्त्रीलिंगी आहे. पुल्लिंगी केलं तर क्रियापदाचा प्रत्यय सुद्धा पुल्लिंगी होतो. बाबाने मुलीला शाळेत पाठवले. बाबाने मुलाला शाळेत पाठवला. ठीक आहे. कर्माप्रमाणे क्रियापद बदलते म्हणून कर्मणी आणि भावे प्रयोगाचं लक्षण आहे म्हणून भावे. कर्म भाव संकर प्रयोग. ऑप्शन 4 राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, लाटणी या अनेकवचनी नामाचे एकवचनी असणारा पर्याय. लाटणी एकापेक्षा जास्त असेल तर लाटणी म्हणतो, पण कोणाला एक असेल तर लाटणे. चपात्या करायचं लाटणं. शुद्ध शब्द आहे लाटणे. त्याचं अनेक वचन केल्यावर होतं लाटणी. आतापर्यंत लाटणेचं अनेक वचन विचारत होते आपल्याला. ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी नपुंसक लिंगी शब्द म्हणजे हाक मारताना ते आलं पाहिजे. कुठं येते ते बघा बरं. वासरू, भिंत, नदी, दगड. वासरू ते वासरू, भिंत ती भिंत, नदी ती नदी, झाड ते झाड, सॉरी दगड तो दगड. वासरू ते वासरू म्हणजे नपुंसक लिंगी आलाय ऑप्शन फर्स्ट. हे दोघं आले स्त्रीलिंगी आणि हा आला पुल्लिंगी. ठीक आहे. सोपा पेपर होता एकदम अकोल्याचा. मराठी एकदम सोपा होता. खालील चिन्हांपैकी अपूर्ण विराम चिन्ह ओळखा जे वर्णमालेमध्ये विसर्ग चिन्ह म्हणून आहे. विसर्ग चिन्हाचाच वापर विराम चिन्हामध्ये अपूर्ण विराम म्हणून केला जातो. आणि कधी केला जातो अपूर्ण विरामाचा वापर माहितीये? एखाद्या गोष्टीचा तपशील पुढे द्यायचा असेल तर अपूर्ण विराम वापरतो. फॉर एक्झाम्पल,